शक्यही शक्य करतील स्वामी अशी अनेकांची श्रद्धा आहे. श्री स्वामी समर्थ महाराज हे कोट्यवधी भाविकांचे दैवत आहेत. दररोज न चुकता स्वामींचे पूजन, भजन, नामस्मरण, उपासना केली जाते. अगदी हजारो घरांमध्ये स्वामी ग्रंथाची पारायणं केली जातात. नित्यनेमाने अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. तर महाराजांची विविध प्रकारे सेवा उपासना केली जाते. तर अशीच एक अत्यंत प्रभावी सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा लिखित नामजप करणे. लिखित नामजप काय असतो, त्याचे फायदे काय आहेत, हा नामजप करताना कोणत्या नियमांचे पालन करावे, या नामजप केलेल्या वहीचं नंतर तुम्हाला काय करायचं आहे, ही संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शिवाय 31 मार्च 2025 रोजी महाराजांचा प्रकट दिन आहे. त्यानिमित्ताने सुद्धा तुम्ही ही सेवा कशी करू शकता याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. सर्वात आधी लिखित नामजप म्हणजे काय असतो हे आपण जाणून घेऊया. तर बघा, आपली इष्ट देवता किंवा आराध्य देवता यांचे नाव आपल्या मातृभाषेमध्ये एखाद्या चांगल्या स्वच्छ पुस्तकामध्ये, वहीमध्ये किंवा लिखित नामजपाची जी पुस्तिका असते त्यामध्ये एखाद्या विशिष्ट संख्येमध्ये सतत लिहित राहणे यालाच लिखित नामजप असे म्हणतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर श्री स्वामी समर्थ महाराज, भगवान विष्णू, श्री शंकर भगवान, दुर्गा माता, श्रीराम प्रभू किंवा भगवान श्रीकृष्ण, साईबाबा किंवा तुमचे जे कोणी आराध्य देवता असेल त्यांच्या नामाचा लिखित नामजप तुम्ही करू शकता. लिखित नामजप केल्याने त्याचा प्रभाव हा त्या साधकावर, भक्तावर 1000 पटीने वाढतो. लिखित नामजप कोणत्याही देवतेचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि तिला आकर्षित करून घेण्यासाठी अत्यंत प्रभावी साधन आहे. आता आपण पाहूया की लिखित नामजप हा कसा केला जातो आणि त्याचे नियम काय आहेत. जर तुम्ही अक्कलकोटला तुम्ही स्वतः जाणार असाल तर तिथून मिळणारी पुस्तिका तुम्ही आणू शकता किंवा कोणत्याही नातेवाईकाला सांगू शकता. यापैकी तुम्हाला काहीच करणं शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या स्वच्छ कोऱ्या वहीमध्ये देखील नामजप लिहिण्यास सुरुवात करू शकता. आता बघूया की लिखित नामजप कसा करावा. कोणीही स्त्री, पुरुष, मुलं, मुली हा जप करू शकतात. लिखित नामजप तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर करू शकता आणि दिवसभरामध्ये इतर वेळेला किंवा संध्याकाळी हातपाय तोंड स्वच्छ धुवावे आणि मगच लिखित नामजप करण्यास बसावे. या सेवेचे पावित्र्य राखण्यासाठी शक्यतोवर देवघरामध्ये बसूनच ही सेवा करावी. शक्यतोवर नामजपासाठी आसन घेऊन बसावे. मांसाहार करून लिखित नामजप करू नये. मासिक धर्म, सुतक, विटाळ असेल तर अशा वेळेस देखील आपण ही सेवा करू नये. तुम्ही एखादी मनोकामना पूर्ण व्हावी किंवा एखादे अडकलेले काम मार्गी लागावे यासाठी लिखित नामजपाची तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता. संकल्प सोडताना तुम्ही किती नामजपाचा संकल्प घेणार आहात हे बोलायचे आहे. जसं की 11,000, 21,000, 51,000 याशिवाय तुम्ही ही सेवा किती दिवस करणार आहात हेही बोलायचे आहे. शिवाय रोजच्या जपाची संख्या ही ठरवायची आहे आणि ती रोजच्या रोज सेवा पूर्ण करावी. तसेच प्रवासात तुम्ही ही पुस्तिका घेऊन जाऊ शकता का? तर प्रवासामध्ये त्याचे पावित्र्य राखले जाणार नाही. तुम्ही मनात नामस्मरण करू शकता पण पुस्तिका प्रवासात नेऊ नयेत. आता तुमच्याकडे लिखित नामजपाची पुस्तिका नसेल तर तुम्ही जी कोणती पुस्तिका किंवा वही या नामजपासाठी घेतलेली आहे त्यावरती तुम्हाला कॉलम्स करून घ्यायचे आहेत आणि ठरवलेल्या संख्येप्रमाणे तुम्हाला या लिखित वहीमध्ये लिखित नामजप करायचा आहे. आणि शक्यतोवर या जपासाठी तुम्हाला लाल बॉल पॉइंटचा पेन वापरायचा आहे. लाल रंग हा प्रेमाचं प्रतीक आहे. शिवाय लाल रंगामुळे मनाची एकाग्रता राखण्यास मदत होते. शाईवाला पेन शक्यतोवर वापरू नये. घाईघाईमध्ये नामजप लिहू नये. स्वच्छ आणि वळणदार अक्षरामध्ये नामजप लिहावा. लिखित नामजपासाठी तुम्ही जी वही घेतलेली आहे किंवा रजिस्टर घेतलेला आहे त्या रजिस्टरमध्ये कॉलम काढून तुम्ही लिखाण करू शकता. शिवाय ते दिसायलाही नीटनेटकं दिसते. देवतेचे नाव जर मोठे असेल तर त्याप्रमाणे तुम्ही कॉलम जे आहेत ते बनवायचे आहेत. नामजप लिहिण्यासाठी मन शांत करावे. घाई करू नये. मनावर दडपण आणू नये. काहींना नोकरी असते, व्यवसाय असतो, घरामध्ये लहान मुलं असतात, घरातले काम असते. त्यामुळे जेव्हा तुम्हाला व्यवस्थित वेळ मिळणार आहे
ती वेळ ठरवावी आणि तेव्हा नामजप करावा. सर्वप्रथम गणपती बाप्पांचे स्मरण करून स्वामींना नमस्कार करून नाम लिहिण्यास सुरुवात करावी. रोजच्या रोज 1 पान किंवा 2 पान लिहिणार अशी विशिष्ट संख्या ठरवून घ्यावी आणि रोज न चुकता नामजप पूर्ण करावा. काही महिन्यानंतर तुम्ही रोजची पाने वाढवू शकता. जर तुम्ही अक्कलकोटवरून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामजपाची वही आणलेली असेल, तर त्या वहीच्या प्रत्येक पानावर 108 नामजप लिहिण्याची व्यवस्था केलेली असते. पण जर तुम्ही एखाद्या दुसऱ्या वहीमध्ये नामजप लिहिणार असाल, तर तिथे मोजून 108 वेळा तुम्ही नामजप लिहावा. जर तुमच्याकडे अधिकचा वेळ असेल, तर तुम्ही 108 पेक्षाही जास्त वेळा नामजप लिहू शकता. पण रोजची एक विशिष्ट संख्या ठरवलेली असावी. आणि जर तुम्हाला 108 वेळा लिहिणं शक्य नसेल, पण तुम्हाला ही सेवा करायची आहे, तर तुम्ही 11, 21, 51 पासून सुरुवात करू शकता. तुम्ही जितका नामजप रोजचा ठरवलेला आहे, तो नक्की लिहावा. अर्धवट पान लिहू नये. जप लिहिताना मनामध्ये श्री स्वामी समर्थ असा उच्चार करत लिहावे.